बघा, आज आपल्याला पाहायचंय सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा म्हणजे एखादा कोड असतो. समजा तुम्ही घरी आहात सुट्टीच्या दिवशी आणि आई वडील कुठेतरी बाहेर गेले, दरवाजा लावलेला आहे, तुम्हाला ते तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितलं, जर आम्ही नसताना कुणी आलं, दरवाजा वाजवला, बेल वाजवली आणि तुम्हाला सांगितलं मला तुझ्या पप्पांनी तुला न्यायला पाठवलंय किंवा तुमच्या पप्पांचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला तुम्हाला दवाखान्यात आणायला सांगितलेलं आहे, असं सांगितलं, तुम्ही सोबत जाणार का लगेच? नाही. त्यासाठी तुमच्या आई वडिलांनी किंवा प्रत्येकाच्या आई वडिलांनी असा एक मुलांना कोड सांगितला पाहिजे. म्हणजे कुणी आलं तर त्यांना दरवाजा उघडण्याच्या अगोदर कोड विचारायचा. पण तुमच्या आई वडिलांनी सांगितलं पाहिजे, उदाहरणार्थ 45 असं सांगितलं पाहिजे. समजा तुम्हाला 45 सांगितलं आई वडिलांनी आणि ते आले, तुम्हाला आई वडिलांनी आई वडील तुमचे ऍडमिट आहे, तुम्हाला बोलवलेलं आहे, चला मी तुम्हाला न्यायला आलो म्हणलं तर त्यांना विचारायचं कोड काय आहे. कोड त्याला माहित असणार आहे का? दुसऱ्या माणसाला माहित असणार आहे का? नाही. मग कोड, मग त्याला जर सांगितलं 45 तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा. बरोबर आहे? अनोळखी व्यक्ती तुमच्या ओळखीची नाही म्हणजे ती बातमी खरी असणार आहे. आणि जर कोड माहिती नसेल तर तो काय करायला, गोंधळून जाईल. तशा वेळेला दरवाजा उघडायचा नाही. असे काही अक्षरासाठी, क साठी, आता बघा इथं प्रत्यक्षात सांगतो काय, बदक. बदक साठी काय आहे? 1 2 3 म्हणजे ब या पहिल्या ब साठी आहे 1, द साठी आहे 2, क साठी आहे 3, तसंच र साठी आहे 4, ज साठी आहे 5, क साठी आहे 3. तर कर हा शब्द कसा लिहाल? काय करायचं? कर लिहायचं. क र. मग पहिला अक्षर आहे क, याच्यामध्ये क कुठे आहे? 3 नंबरला. इथे क साठी कोणता आहे? 3. र कुठे आहे? र इथे 1 नंबरला. काय आहे? 4. दुसरा र कुठे आहे का? याच्यामध्ये र नाही कुठे, याच्यामध्ये एकच र आहे, याच्यामध्ये आहे पण हे आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. म्हणजे र साठी फक्त 4 अंक आलेला आहे. र साठी दुसरा रच नाही कुठे, म्हणजे फक्त र साठी 4 एकच अंक आलाय आहे. क साठी लिहिला आपण 3, र साठी 4, परत क साठी 3, र साठी 4, म्हणजे 3 4 3 4 असा पर्यायामध्ये जिथे असेल, ज्या पर्यायाला 3 4 3 4 लिहिलं असेल ते उत्तर बरोबर असणार आहे. समजलं तुम्हाला? आता याच्याही पुढे जाऊन थोडंसं ही सोपी झाली पद्धत. ह्याच्यामध्ये पण थोडंसं काही ट्रिक वापरून तुम्हाला मी पुढच्या एक्झाम्पल मध्ये सांगणार आहे. समजलं? हे सोपं तुम्हाला